मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सोपी सहज करता येईल अशी गोष्ट सांगणार आहे, जी गोष्ट केल्यामुळे तुम्ही आयुष्यभर निरोगी तर राहणारच आहात, सोबतच तुम्हाला असणारे सगळे आजार नैसर्गिकरित्या कायमस्वरूपी दुरुस्त होण्यासाठी शास्त्रोक्त मदत देखील होणार आहे। हल्ली आपण बघतोय बरेच लोक वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेले आहेत। त्यामध्ये खास करून बीपी असेल, शुगर असेल, वजन वाढणं असेल, कोलेस्ट्रॉल वाढणं असेल, चयापचयाच्या संबंधित काही आजार असतील, पोट व्यवस्थित साफ न होणं, अपचन होणं, पोट गच्च होणं, पोटामध्ये करपट ढेकरा येणं, स्थूलपणा येणं, अंग जड पडणं, ढेरी किंवा पोटाचा घेर सुटणं, वजन वाढणं, हातापायामध्ये वेदना होणं, मुंग्या येणं, मणक्याचे, पाठीचे, कमरेचे त्रास होणं, थायरॉइडच्या तक्रारी किंवा हार्मोनचा इम्बॅलन्स झाल्यामुळे वेगवेगळे आजार त्यांना उद्भवत चाललेले आहेत। प्रजनन संस्थेच्या संबंधित स्त्री आणि पुरुषांच्या मध्ये देखील आजारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। हृदयविकार आहे किंवा तुमचे किडनीचे, लिव्हरचे आजार आहेत, पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडाच्या ग्रंथीचा देखील आजार आपल्याला दिसून येतो, त्वचा विकार, केस विकाराचं प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, मानसिक विकाराचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे। यासोबतच मांसपेशी, स्नायू आणि हाडं, सांधे यांचे देखील आपल्याला आजार खूप लोकांच्या मध्ये दिसून येतात आणि हे आजार सगळ्यात महत्त्वाचं अगदी कमी वयातल्या लोकांना देखील लवकर सुरू होताना आपल्याला दिसून येत आहेत आणि ते लवकर दुरुस्त देखील होत नाहीत। त्याचं एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे आपली बदललेली जीवनशैली, आपले चुकीचे खानपान, वाढलेला मानसिक आणि शारीरिक ताणतणाव, वाढलेल्या व्यसनांचं प्रमाण आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपल्या आजाराबद्दल शास्त्रोक्त माहिती नसणं, आपलं आरोग्य कशा प्रकारे चांगलं ठेवता येईल याच्याबद्दल शास्त्रोक्त माहिती नसणं, या सगळ्या कारणांच्यामुळे हे आजार वरचे वर बळावत चाललेले आहेत। आणि बहुतांश वेळेला या आजाराच्या बद्दल आपण बऱ्याच ठिकाणी औषधोपचार करतो, सलाईन घेतो, इंजेक्शन, टॉनिक, काही नाही ते करून बसतो, परंतु आपल्याला असणारे आजार हे कायमस्वरूपी दुरुस्त व्हायचं नावच घेत नाहीत, उलट वरचे वर ते वाढत जातात। जोपर्यंत औषध गोळीचा असर आहे तोपर्यंत ह्या आजारामध्ये आपल्याला तात्पुरता आराम मिळतो, पुन्हा ते वाढायला लागतात आणि आयुष्यभर आपल्याला औषध गोळ्या घेत बसाव्या लागतात। मग पैशाला पैसा जातो, शरीराचं मनाचं नुकसान होतं, शेवटी फक्त आणि फक्त मनस्ताप उरतो। आणि म्हणूनच या सगळ्या आजारांच्या वरती नैसर्गिकरित्या मात करण्यासाठीची एक अत्यंत महत्त्वाची आणि सोपी गोष्ट तुम्हाला मी करायला सांगणार आहे। मला माहित आहे की तुम्ही खूप आशेनं हा व्हिडिओ बघत आहात, मी तुमची निराशा अजिबात करणार नाही। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, आपल्या शरीरातील सगळ्या पेशी स्वतःहून निरोगी राहण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात। एवढंच नाही तर कधी आजारी पडल्या तर त्या स्वतःहून दुरुस्त होण्याची क्षमता देखील नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये असते। मग त्यामध्ये खास करून पेशींची अंतर्गत स्वच्छता करणं असेल किंवा मृत पेशी काढून टाकून तिथं नवीन पेशी तयार होण्यासाठी प्रोत्साहन देणं, चालना देणं असेल, तिथली प्रतिकार शक्ती वाढवणं असेल, पेशींच्या मधला अंतर्गत समतोल राखणं असेल, तिथं असणारा जंतू संसर्ग, मग तो बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल किंवा अजून फंगस असेल तर तो काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणं असेल, पेशींची क्वालिटी मेंटेन करून तिथली प्रतिकार शक्ती वाढवणं असेल, ही सगळी कामं अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये घडण्याची क्षमता नैसर्गिक पद्धतीनं असते, ज्या क्षमतेला आपण इंग्रजीमध्ये ऑटोफेजी असं म्हणतो। आणि याच संकल्पनेला धरून आजचा व्हिडिओ असणार आहे। याच्याच माध्यमातून तुम्हाला सर्व आजारांच्या पासून खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिक सुटका मिळण्यासाठी मदत होणार आहे। आणि हे आजचं नाहीये, हजारो वर्षापूर्वीचं हे शास्त्र आहे, आपल्या पूर्वजांनी देखील हे सांगितलेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये, आरोग्यशास्त्रामध्ये, बायोलॉजिकल सायन्स मध्ये, जीवशास्त्रामध्ये देखील याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन होत आहे। या संशोधनाच्या माध्यमातूनच एक शोध लागला, तो म्हणजे ऑटोफेजीचा, जो मानवाच्या शरीरक्रिया विज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि या संशोधनासाठी त्या शास्त्रज्ञाला नोबेल पुरस्कार देखील मिळालेला आहे। आता तुम्हाला
प्रश्न पडला असेल, डॉक्टर शरीरामध्ये एवढी सगळी चांगली व्यवस्था आहे, मग आम्ही आजारी का पडतो किंवा आजार झाल्यानंतर आम्ही लवकर दुरुस्त का बरं होत नाही? त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण आपल्या शरीराला स्वतःहून दुरुस्त होण्यासाठी अजिबात वेळच देत नाही. आपल्याला सवय काय लागलेली आहे? महागड्या गोळ्या, इंजेक्शन, औषध, सलाईन घेणे आणि तात्पुरता आराम वाटून घेणे आणि परत डॉक्टर बदलणे, औषध बदलणे, डॉक्टर बदलणे, औषध बदलणे. स्वतःमध्ये आपण काय बदल करतो का? अजिबात नाही. आम्हाला करायचंच नाही. का? बहुतांशी वेळेला आपल्याला त्याच्याबद्दल शास्त्रोक्त माहितीच नसते. पण मी खात्रीशीरपणे 100% सांगू शकतो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही मी सांगितलेली ही गोष्ट आवर्जून करणारच. ही गोष्ट करत असताना तुम्हाला ज्या काही अडचणी, समस्या येणार आहेत, तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न येणार आहेत, त्याची देखील उत्तर प्रामाणिकपणे शास्त्रोक्त पद्धतीने देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर मित्र हो, आपल्या शरीरातील पेशींना आजाराला दुरुस्त करण्याची संधी देणं म्हणजे नेमकं काय? तर मित्र हो, आपलं शरीर एका वेळेला एकच काम चांगल्या प्रकारे करू शकतं. तुम्ही जर समजा गाडी चालवत आहात आणि गाडी चालवत चालवत मोबाईल बघत आहात, तुमच्या मेंदूला एकाच वेळी एकच काम करायची सवय असते, तेच परफेक्ट करू शकतं. अशा पद्धतीने जर तुम्ही गाडी चालवत मोबाईल बघत असाल तर तुमचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. अगदी तसंच आहे तुमच्या आहाराच्या बाबतीमध्ये, तुमच्या जेवणाच्या बाबतीमध्ये, पचनशक्तीच्या बाबतीमध्ये. जर तुम्ही जेवण केलं आणि लगेच चालायला लागलात किंवा कुठलं तरी शारीरिक श्रमाचं काम करायला लागलात तर तुमच्या मेंदूचं, तुमच्या शरीराचं सगळं लक्ष, सगळी ताकद त्या कामाकडे लागेल आणि तुम्ही खाल्लेल्या अन्नाला पचवण्यासाठी त्याला अवघड जाईल आपल्या शरीराला आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला अपचन होईल. खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचणार नाही, ते तसंच तिथं साठून राहील आणि त्याचा परिणाम म्हणून हळूहळू आपल्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजे चयापचयाचे आजार व्हायला लागतील. एवढंच नाही तर आपण वर्षानुवर्ष जसा जन्म झालाय तसं खातच आलेलो आहे. सकाळी उठलं, नाश्ता करा, दुपारी काहीतरी खा, संध्याकाळीच्या परत 4-5 वाजता काहीतरी खा, रात्री परत अजून काहीतरी खा. त्यातल्या त्यात हल्लीच्या धावपळीच्या युगामध्ये सकाळी आपल्याला व्यवस्थित जेवण करायला वेळ नाही. घाई गडबडीमध्ये आपण काहीतरी आचरबचर खातो आणि कामावर निघून जातो. दुपारी देखील लंच ब्रेक होतो, त्याच टायमाला आपल्याला खावं लागतं, त्या वेळेलाच आपल्याला जेवावं लागतं म्हणून आपण खातो काहीतरी गडबडी आणि त्याच्यानंतर रात्री उशिरा आपण कामावरून येऊन 8-9 वाजता यथेच्छ निवांत जेवतो, पोट गच्च भरून नरडायला येईपर्यंत खातो आणि लगेचच आडवं पडतो. हिथं आपली खूप मोठी चूक व्हायला लागली, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट आहे ती म्हणजे 7च्या आत पोटात. जसं आपण 7च्या आत घरात हा पिक्चर बघितला, आता इथं काय आहे? 7च्या आत पोटात म्हणजे तुम्ही जे काही सायंकाळी खाणार आहात ते 7च्या आधी तुमच्या पोटामध्ये गेलं पाहिजे. रात्रीचं जेवण मी तुम्हाला बंद करायला सांगत नाही, फक्त ते लवकर करायला सांगतोय, हे तुम्ही लक्षात घ्या. बऱ्याच जणांचा गैरसमज होईल, रात्री आम्ही जेवण कसं बंद करायचं हे नाही सांगत मी तुम्हाला, फक्त ते लवकर करायला सांगतोय. हे का बरं करायचंय नेमकं, त्याच्या मागचं देखील मी शास्त्र सांगणार आहे, त्याचे देखील फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही रात्री लवकर जेवण करता, साधारण 7च्या अगोदर 6-6:30ला, तेव्हा काय होतं, रात्री 10 पर्यंत तुमच्या जठरातलं सगळं अन्न पुढं पुढं जातं. छोट्या आतड्यामधून मोठ्या आतड्यामध्ये अशा प्रकारे त्याची वाटचाल सुरू होते. रात्री झोपायला अंथरुणात पडेपर्यंत तुम्ही खाल्लेल्या अन्नातील बहुतांशी घटक आता पचून गेलेले असतात. तेव्हा तुमच्या पचनशक्तीला देखील आरामाची गरज असते, हे लक्षात ठेवा. एवढंच नाही, मेंदूला देखील आरामाची गरज असते. जर रात्री 9 वाजता 10 वाजता तुम्ही जेवण करून झोपत असाल तर रात्रभर तुमच्या पचनशक्तीला मेहनत घ्यावी लागते. दिवसभर बी मेहनत, रात्रभर बी मेहनत, तिला आरामाची गरज आहे, लक्षात ठेवा. मित्र हो, एखादी मशीन बघा तुम्ही, दिवस रात्र जर चालू ठेवली तर ती गरम होते आणि एक वेळ ती बंद देखील पडू शकते. हे तर आपलं शरीर आहे, ह्या शरीराला देखील मर्यादा आहेत, प्रत्येक अवयवाला देखील मर्यादा आहेत, प्रत्येक अवयवाला आरामाची गरज आहे, लक्षात ठेवा. आणि बरेच लोक असे आहेत जे खाण्यासाठी जगतात का जगण्यासाठी खातात हेच त्यांच्या लक्षात येत नाही. वारंवार खाण्याची सवयच लागलेली असते, त्यांची मानसिकता झालेली असते, अरे मी नाही खाल्लं तर मला अशक्तपणा होईल, मला कमजोरी येईल, मला झोप येणार नाही, अजून काय अजून काय. तर ही गोष्ट तुम्ही मनातून काढून टाका. तुमचा मनातला गैरसमज काढून टाकणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे तुम्हाला रात्रीचं जेवण लवकर करणं गरजेचं आहे. रात्री लवकर जेवण करणं म्हणजे आपल्या शरीराचा दसरा काढण्यासारखंच आहे. आता दसरा होऊन गेला, दसऱ्याला आपण काय केलं, घराची स्वच्छता केली, सगळं अडगळीतल्या जाळ्या आळ्या सगळ्या काढल्या. अगदी तसंच आहे, आज आपल्या शरीराला देखील दररोज स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही स्वच्छता करण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे रात्रीचं जेवण लवकर करणं. आणि जेव्हा तुम्ही रात्री 6, 6:30, 7 पर्यंत जेवता आणि सकाळचा ब्रेकफास्ट तुम्ही 8च्या नंतर करता, हा जो 12-14 तासाचा जो कालखंड आहे, वेळ आहे, त्या वेळामध्ये आपल्या शरीराला स्वतःहून दुरुस्त होण्याच्यासाठी खूप चांगली संधी मिळते. शरीरातल्या सगळ्या पेशी रिज्युनेट होतात, त्या नव्यानं ताज्या तवान्या होतात, त्यांच्यातली सगळी घाण निघून जाते, रिजनरेशन होतं.
त्यांच्यावर आलेला ताण कमी होतो, तिथं जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकले जातात. एवढंच नाही तर याच्यामध्ये अजून एक महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे आपल्या पोटाचा जठराग्नी भूकाग्नी जो असतो तो दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला वेगळा असतो आणि बहुतांश वेळेला हा सूर्याच्या वर अवलंबून असतो. म्हणजे काय तर सकाळी सूर्य उगवल्याच्या नंतर आपला भूकाग्नी पेटलेला असतो, तेव्हा आपली पचनशक्ती खूप वाढलेली असते. सकाळच्या वेळेला जे काय आपण खातो ते खूप चांगल्या प्रकारे पचवलं जातं. दुपारी अजून त्याच्यामध्ये वाढ होते आणि दुपारी जेव्हा आपण काही खातो ते देखील खूप चांगल्या प्रकारे पचवलं जातं. कितीही तुम्ही जड अन्न खाल्लं तरी ते पचायला सहज सोपं जातं, कारण दुपारच्या वेळेला भूकाग्नी खूप चांगला पेटलेला असतो, तो जोमामध्ये असतो, तेव्हा आपल्याला ते खाल्लेलं पचतं. परंतु जसजसा सूर्य मावळेल तसतसा आपला भूकाग्नी जो आहे पचनाग्नी जठराग्नी हा कमी व्हायला लागतो. सूर्य पूर्ण मावळल्यानंतर अंधार पडल्यानंतर हा पूर्ण मंद होतो, बंद होतो. त्यामुळे सूर्यास्ताच्या अगोदर किंवा कमीत कमी 6, 6:30, 7च्या अगोदर जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा तुम्ही खाल्लेलं अन्न त्यातल्या त्यात पचायला बरं जातं, सोपं जातं. यासोबतच तुमची जेवणाची वेळ जशी महत्वाची आहे तसंच महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही नेमकं काय खाता. मी बऱ्याचदा आपल्याला सांगतो की सकाळचं जेवण आपलं हे श्रीमंतासारखं असलं पाहिजे, दुपारचं जेवण हे गरीबासारखं असलं पाहिजे आणि संध्याकाळचं जेवण मात्र आपलं भिकाऱ्यासारखं असलं पाहिजे. म्हणजे मित आहार असला पाहिजे, हलका आहार असला पाहिजे. त्याचं महत्वाचं कारण मगाशीच मी सांगितलं की पचनाग्नी सायंकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला मंद असणार आहे. यासोबतच रात्री आपल्याला काय करायची गरज आहे का, कुठलं शारीरिक कष्ट किंवा श्रम करतो का आपण, नाही. आरामाचा पिरियड असतो आणि आपल्या शरीराचं एक बायोलॉजिकल सायकल सिरकॅडियन रिदम असतो, नैसर्गिक चक्र असतं, जैविक चक्र असतं आणि या चक्राला जर तुम्हाला धरून चालायचं असेल तर तुम्हाला ह्या जेवणाच्या वेळा आणि ह्या जेवणाचे पदार्थ कटाक्षानं पाळावेच लागतील, तरच आपल्या शरीराचं बायोलॉजिकल चक्र व्यवस्थित पार पडेल. जर हे बायोलॉजिकल चक्र व्यवस्थित राहिलं तर आपण आजारापासून दूर राहू, असलेले आजार लवकर दुरुस्त होण्यासाठी आपल्याला कायमस्वरूपी मदत होईल. आणि ही जी रात्रभराची उपवासाची वेळ आहे ती आपल्या शरीरामध्ये ऑटोफेजी नावाची प्रणाली जागृत होण्यासाठी, कार्यान्वित होण्यासाठी खूप महत्वाची वेळ आहे. त्याचा फायदा आपल्याला ह्या सगळ्या आजारांना दूर करण्यासाठी होणार आहे. मित्र हो, या रात्री लवकर जेवण्याचे 9 महत्वाचे फायदे होणार आहेत. हे फायदे सांगून झाल्यानंतर मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे रात्री लवकर जेवण्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर मात कशी करायची आणि कशा प्रकारे आपण सातत्यानं दररोज नियमितपणे रात्री लवकर जेवण्याची सवय आपल्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना लावून घ्यायची हे देखील समजावून सांगणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा आहे ते म्हणजे तुमची पचनशक्ती सुधारणार आहे. मित्र हो, रात्री जेव्हा तुम्ही पोट गच्च भरून लगेचच अंथरुणात आडवं पडता तेव्हा तुमच्या पोटामध्ये पचनशक्तीमध्ये आजार निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. मग त्यामध्ये पोटगच्च होणं, ऍसिडिटी होणं, पित्त होणं, मळमळ उलटी होणं, पोटामध्ये गॅस होणं, करपट ढेकरा होणं, पोट व्यवस्थित साफ न होणं, पोटदुखी होणं अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. पण जर तुम्ही लवकर जेवण केलात तर तुमच्या पचनशक्तीला खूप चांगला आराम मिळेल आणि या सगळ्या समस्यांच्या पासून कुठल्याही औषध गोळीशिवाय 1 नया रुपया खर्च न करता आराम मिळेल. तुम्ही करून बघा. आतापर्यंत ज्या रुग्णांना मी हे सांगितलं, ज्यांनी हे फॉलो केलं, पाळलं तंतोतंत, त्यांना खूप चांगले नैसर्गिक रिझल्ट याच्यामध्ये आलेले आहेत. दुसरा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे झोप चांगली येते. बऱ्याच लोकांना निद्रानाशाची तक्रार आहे, त्याचं देखील महत्वाचं कारण हेच आहे. रात्री जेव्हा उशिरा जेवण करून झोपता तेव्हा तुमच्या मेंदूला खाल्लेलं अन्न पचवण्याचं काम लागतं, तो झोपेच्या अवस्थेमध्ये जात नाही. दिवसभर तुम्ही केलेलं काम जे आहे तुमचं ऑफिस मधलं असेल, शेतातलं असेल, अजून कुठलं शारीरिक कष्ट असेल, कुठलं का काम असेल ना, त्यासाठी मेंदूचा वापर होतो. रात्री मेंदूला झोपण्याची गरज असते, आरामाची गरज असते आणि अशा वेळेला जर तुम्ही त्याला अन्न पचवण्यासाठी पाचक रस सोडण्यासाठीचे काम लावत असाल, तुमच्या मेंदू कधीही झोपण्याच्या अवस्थेमध्ये जाणार नाही आणि गेलाच तर तो गाढ झोपणार नाही. त्यामुळे झोपून सुद्धा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आळस येईल, सुस्ती येईल, तुम्हाला झोप अपुरी झाल्यासारखं वाटेल, समाधान वाटणार नाही, झोपेचं दिवसभर सुस्ती राहणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं लवकर जेवण केलं तर झोप देखील चांगली होणार आहे आणि झोप चांगली होणं हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. तिसरा महत्वाचा फायदा आहे तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे. हल्ली आपण बघतोय बऱ्याच लोकांचं वजन उंचीपेक्षा जास्त वाढलेलं आहे, स्थूलता आलेली आहे, पोटाचा घेर वाढलेला आहे, दंडाची मांड्याची चरबी वाढलेली आहे, पोटऱ्याची चरबी वाढलेली आहे, गळ्यामध्ये चेहऱ्याची चरबी वाढलेली आहे, अक्षरशः लोंबायला लागलेली चरबी आहे. ही सगळी कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. त्याचं कारण असं आहे की रात्री जेव्हा तुम्ही उपाशी राहता तेव्हा तुमच्या शरीरातील चरबी जळून जाण्यासाठी, बर्न होण्यासाठी
कॅलरीजचा वापर करून घेण्यासाठी शरीराला चांगला वाव मिळतो आणि तुमच्या पचनशक्तीला देखील खूप चांगली संधी मिळते. तुमचं चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम सुधारतं या प्रक्रियेमुळे, लवकर जेवल्यामुळं. आणि मेटाबॉलिझम एकदा सुधारलं, तो त्याचा स्पीड म्हणजेच वेग वाढला, तर तुमचं वजन खूप झपाट्यानं कमी होतं. हे लक्षात ठेवा. बरेच रुग्ण येतात, डॉक्टर काही केल्या वजन कमी होत नाही. फक्त एक गोष्ट करून बघा, संध्याकाळचं जेवण लवकर करून बघा, 1 महिन्यामध्येच तुम्हाला चांगले रिझल्ट दिसून येतील. तुम्ही म्हणाल डॉक्टर नंबर 1 काम झालंय, काय जादू केली माहित नाही. जादू नाही, हे सायन्स आहे. चौथा महत्वाचा फायदा आहे, जर तुम्हाला टाईप 2 डायबिटीस असेल, मधुमेह असेल, तर तुमच्या रक्तातली साखर देखील खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे याच्यामुळं. त्याचं कारण देखील हेच आहे, जेव्हा तुम्ही लवकर जेवण करता तेव्हा रात्रभर तुमच्या शरीरावरचा ताण कमी होणार आहे. स्वादुपिंडाच्या कामाची क्वालिटी सुधारणार आहे. तिथून इन्सुलिन चांगलं स्त्रावणार आहे. एवढंच नाही तर स्त्रावलेल्या इन्सुलिनला रक्तातील साखर चांगला प्रतिसाद देणार आहे. इन्सुलिन रेजिस्टन्स नावाचा जो प्रकार आहे तो तुमचा कुठल्या कुठं निघून जाणार आहे. तुम्ही करून बघा आणि मला सांगा. तुम्ही म्हणाल डॉक्टर माझी शुगर कंट्रोल मध्ये आली. पाचवा महत्वाचा फायदा, तुम्हाला दिवसभर एनर्जी येईल, आळस येणार नाही, सुस्ती येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचा अशक्तपणा, थकवा अजिबात जाणवणार नाही. बऱ्याच जणांचा समज असतो रात्री लवकर जेवण केलं तर मला अशक्तपणा येईल किंवा थकवा, तर नाही, उलट आहे. जेव्हा तुम्ही रात्री लवकर जेवण कराल तेव्हा तुमच्या पचनशक्तीला आराम मिळेल, तुम्हाला झोप चांगली येईल आणि एकूण तुमच्या शरीरातील सगळ्या पेशी नव्यानं ताज्या तवान्या होण्यासाठी मदत होईल आणि त्या चुस्त आणि मस्त होतील. दिवसभर एनर्जी तुम्हाला अजिबात कमी पडणार नाही. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल, हलकं हलकं वाटेल, उत्साह तुमच्या अंगामध्ये संचारलेला असेल. तुम्ही करून बघा. सहावा महत्वाचा फायदा, जेव्हा तुम्ही लवकर जेवण करता अशा प्रकारे, तेव्हा तुमच्या शरीराचं बायोलॉजिकल चक्र, सर्केडियन रिदम जे आहे, नैसर्गिक चक्र आहे, ते पुन्हा पूर्ववत होण्यासाठी मदत होते. चा परिणाम म्हणून शरीरातील सगळ्या चयापचयाच्या प्रक्रिया वेळच्या वेळी पार पाडल्या जातात. सगळ्या अवयवांच्या, सगळ्या पेशींच्या, सगळ्या ऊतींच्या मधल्या ज्या शरीर क्रिया आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे पार पाडल्या जातील आणि सगळे अवयव एकमेकाच्या मदतीनं अतिशय चांगल्या प्रकारे कुठलाही लोड, ताण न येता त्यांचं काम पार पाडतील आणि तुम्हाला आजारापासून मुक्त होण्यासाठी नैसर्गिक मदत करतील आणि पुन्हा पुन्हा आजारी देखील पडणार नाहीत. सातवा महत्वाचा फायदा, तुम्हाला असणारे जुनाट आजार दुरुस्त होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. केस विकार असू द्या, त्वचा विकार असू द्या, अजून कुठल्याही अवयवाचा जुनाट आजार असू द्या, कॅन्सर देखील जरी असला तरी सुद्धा शास्त्र असं सांगतं ही ॲटोफेजी आपल्याला कॅन्सर पासून दूर राहण्यासाठी देखील मदत करते आणि दुरुस्त होण्यासाठी देखील मदत करते. मग हे बाकीचे आजार तर फार क्षुल्लक आहेत. यासोबतच याच्यामुळे हार्मोनल बॅलन्स चांगला राहणार आहे. हार्मोनल बॅलन्स चांगला राहिला तर सगळं व्यवस्थित होणार आहे. हृदयविकारापासून आपला बचाव होणार आहे. हल्ली आपण बघतो बऱ्याच वेळेला रात्री उशिरा जेवण केलं, झोपलं आणि हृदयविकार आला. हे देखील एक महत्वाचं कारण आहे. जेव्हा रात्री उशिरा जेवण करून झोपतात तेव्हा नक्कीच तुमच्या छातीवरती दबाव येतो आणि चा परिणाम म्हणून हृदयाच्या मांसपेशीवरती दबाव येतो. रक्ताभिसरण तुमचं बिघडून जातं आणि परिणामी तुम्हाला हृदयविकारचा धोका येतो. आणि त्यामुळे हा देखील टाळायचा असेल तर तुम्हाला लवकर जेवण करणं अत्यंत गरजेचं आहे. आठवा महत्वाचा फायदा आहे, या ॲटोफेजीमुळे तुमच्या शरीरातील सगळे विषारी घटक निघून जाणार आहेत. तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशींचं पोषण व्यवस्थित होणार आहे आणि चा परिणाम म्हणून तुमची त्वचा नैसर्गिकरित्या तजेल होणार आहे, नितळ होणार आहे. त्वचा विकार निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. केसाच्या संबंधित तक्रारी असतील तर त्या देखील दुरुस्त होण्यासाठी मदत होणार आहे. सोबतच तुमच्या हाडांच्या, सांध्यांच्या मध्ये काही वेदना असतील, विकार झालेले असतील, इन्फेक्शन झालं असेल, युरिक ऍसिड वाढला असेल, संधिवात झालेला असेल किंवा मणक्याच्या संबंधित काही आजार असतील तर यावर देखील खूप चांगल्या प्रकारे याच्यावरती मात करण्यासाठी आपल्याला याच्यामुळे मदत होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा फायदा तो म्हणजे रात्रीच्या वेळेला उपवास करून अशा प्रकारे जेव्हा तुम्ही ॲटोफेजीला चालना देता तेव्हा तुमच्या शरीराचा खूप चांगला दसरा काढला जातो. म्हणजे सगळी घाण खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून, लघवीच्या, संडाच्या, कामाच्या, श्वासाच्या माध्यमातून बाहेर काढली जाते. आतडी धुतल्यासारखी स्वच्छ होतात. प्रत्येक पेशी नवी ताजीतवानी होण्यासाठी मदत होते आणि ह्या सगळ्या आजारांपासून आपला बचाव होतो. तर हे झाले 7च्या आत पोटात या गोष्टीचे महत्वाचे फायदे. आता पाहूया रात्री लवकर जेवण करणं हे सहज शक्य कसं करायचं. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, डॉक्टर रात्री लवकर जेवण केलं तर उशिरापर्यंत आम्हाला झोपच लागत नाही. लक्षात घ्या, हा पूर्णपणे चुकीचा समज आहे.
कारण तुम्हाला त्याची सवय झालेली आहे, मानसिकता बनलेली आहे तुमची. रात्री काहीतरी मला खावं लागतं आणि मग झोपावं लागतं, ही मानसिकता तुम्ही दूर करा. आणि मला वाटतंय आता सांगितलेल्या सगळ्या माहितीच्या माध्यमातून तुमची मानसिकता नक्कीच तयार होईल आणि रात्री उशिरा जेवण नाही केलं तर झोप येणार नाही हा समज तुमच्या मनातून निघून जाईल. दुसरा प्रश्न असतो, डॉक्टर एवढ्या लवकर जेवल्यानंतर रात्री उशिरा परत भूक लागते, आम्हाला काहीतरी खावंच लागतंय. पण हे देखील चुकीचं आहे, कारण रात्री जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा ती भूक नसते, ती तुमची मानसिकता असते. आणि ही भुकेची जी लाट आहे, ही जी तलप आहे, खाण्याचं जे हंगर आहे, ही समुद्राच्या लाटेसारखी आहे. समुद्राची लाट तुम्ही बघा, एकदा आली की पुन्हा ती काही वेळानं जाते, ती तशीच कधीही राहत नाही. त्यामुळे ती भुकेची लाट जाण्याची वाट बघा, संयम ठेवा. 7 दिवस, आठवडाभर, 15 दिवस त्रास होईल, नंतर ऑटोमॅटिक ह्या गोष्टीचे तुम्हाला फायदे व्हायला दिसले की तुम्ही म्हणाल की आता बेस्ट वाटायलंय. तुम्हाला कधीही रात्री उशिरा जेवण करायची परत इच्छा होणार नाही, याची खात्री देतो, गॅरंटी देतो. तिसरा प्रश्न असतो, डॉक्टर एवढ्या लवकर स्वयंपाक कोण करल? तर मित्र हो, स्वयंपाक कधी ना कधी करायचंच आहे का नाही आपल्याला? तर तुम्ही लवकर करा. आपल्या घरातल्या सगळ्या लोकांचं आरोग्य चांगलं राहायचं असेल, राखायचं असेल, आपल्या शरीराचं, मनाचं, कुटुंबाचं, पैशाचं नुकसान, वेळेचं नुकसान होऊ द्यायचं नसेल, तर तुम्हाला एक एवढी छोटीशी गोष्ट आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी करणं गरजेचं आहे. मी नेहमी म्हणत असतो, जान है तो जहान है. तुमच्याकडे सगळं आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, लत्ता आहे, कपडा आहे, सगळं आहे, मान सन्मान आहे, पण तुमचं शरीर चांगलं नाही, आजारी पडलात, काय अर्थ आहे का हो त्याला? नाही. मग एवढी छोटी गोष्ट करण्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा. थोडं अवघड जाईल, पण आपल्यासाठी हे तुम्हाला करावंच लागेल. चौथा प्रश्न असतो की डॉक्टर वेळेची ऍडजस्टमेंट आम्हाला होत अजिबात नाही, आम्हाला एवढा काय तंतोतंत वेळ पाळता येत नाही. पण लक्षात ठेवा, आजारी पडल्यानंतर तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट व्हायला वेळ असतो का नाही? गत्यंतरच नसतो, पर्यायच नसतो, त्याला ऍडमिट व्हावंच लागते, नाहीतर मग जीवाला धोका होतो. आणि मग ती वेळ तुम्ही पाळू शकता, मग ही वेळ का पाळू शकत नाही? पाळा. मनानं जर ठरवलं ना, इथून सगळी चक्र फिरवा, इथून सगळी चक्र फिरवा, ते होऊ शकतं. कुठलीही गोष्ट अशक्य नाही, फक्त मनाची तयारी पाहिजे, तुमच्याकडून हे सहज शक्य होईल. तुमचा प्रश्न असतो, डॉक्टर रात्री एवढं लवकर जेवल्यानंतर सकाळचं आणि दुपारचं जेवण कधी करायचं? तर सकाळचं जेवण तुम्ही 8, 8:30, 9 पर्यंत घ्या आणि दुपारचं जेवण तुम्ही 12 ते 1 दरम्यान घ्या आणि त्याच्यानंतर मग साधारण 6-7 तासाने तुम्हाला 6 वाजता 7 वाजता संध्याकाळचं जेवण खूप चांगल्या प्रकारे करता येईल. काही जणांचा प्रश्न असतो, डॉक्टर रात्रीच्या वेळेला गोळ्या औषधं घ्यायची असतात, आम्हाला डायबिटीस आहे, बीपी आहे, रक्त पातळ व्हायची गोळी आहे, अजून काय आहे? तर अशा वेळी देखील तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने रात्रीच्या ज्या गोळ्याचा डोस आहे तो 7 वाजता 6:30 वाजता जेवणानंतर देखील घेऊ शकता. काही लोक म्हणतात दिवसभर तर आम्हाला निवांत जेवायला वेळ मिळत नाही, सगळ्यांना एकत्र जेवायला वेळ मिळत नाही, मग रात्री आम्ही उशिरा येऊन सगळेजण एकत्र जेवू शकतो, तेवढाच आमच्या कुटुंबाला फायदा होतो. पण लक्षात घ्या, फायदा नाही तो तोटा होणार आहे. जेवायचेच ना तुम्हाला एकत्र, तुम्ही कधीही जेवू शकता, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी सुद्धा. फक्त तुम्ही ठरवा, तुम्हाला ते सहज शक्य होऊ शकतं. काहीतरी ऍडजस्टमेंट होऊ शकते, नक्की होऊ शकते, तुम्ही करून बघा. काही जणांचा प्रश्न असतो की रात्री आम्ही नाही जेवलो तर आम्हाला थकवा जाणवेल, शरीर अशक्त होईल, आमचं वजन ऑलरेडी कमी आहे तर अजून कमी होईल. तर असं अजिबात नाही, ही मानसिकता आहे तुमची. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला मी रात्रीचं जेवण बंद नाही करायला सांगायला लागलो, ते फक्त लवकर करायला सांगायला लागलोय. त्याच्या मागे देखील शास्त्र विज्ञान सांगितले, पचायला सोपं जाणार आहे, ते शरीराला चांगल्या प्रकारे लागू होणार आहे, शरीराचं पोषण चांगलं होणार आहे आणि चा परिणाम म्हणून खऱ्या अर्थानं तुमचा अशक्तपणा, कमजोरी निघून जाणार आहे. काही जण म्हणतात रात्री उपाशी पोटी झोपलं तर आम्हाला ऍसिडिटी होईल, पण अजिबात नाही, उलट ऍसिडिटी दुरुस्त होणार आहे. तुम्ही करून बघा. काही जणांचा प्रश्न असतो रात्री काय खावं? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, रात्री तुम्ही मित आहार, हलका आहार घेतला पाहिजे, पचायला जड असणारा अन्न आहार घेतला नाही पाहिजे. त्यातल्या त्यात मांसाहार तुम्ही रात्रीच्या वेळा अजिबात करू नका. हलका आहार तुम्ही घेऊ शकता, मग जसं की मुगाच्या डाळीची खिचडी घेऊ शकता, किंवा वरण भात तुम्ही घेऊ शकता, किंवा चपाती भाकरी खायची असेल त्याचं प्रमाण कमी घ्या आणि शक्यतो रात्रीच्या वेळेला तुम्ही भाकरीलाच प्राधान्य द्या. आणि ती भाकरी करत असताना सुद्धा कोंड्या सहित पिठाची भाकरी करा. आणि या उपरी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, डॉक्टर आम्ही ट्राय तर करतो पण रात्री भूक लागल्यानंतर काय खायचं आम्हाला सांगा. अशा वेळी तुम्ही पहिली गोष्ट करायची ती म्हणजे 1 ग्लास 2 ग्लास जेवढी ताण असेल तेवढं पाणी घ्या, अर्धा ग्लास 1 ग्लास. जर खूप उशीर झाला असेल तुम्हाला भूक लागायला तर अशा वेळी तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी घ्या, कारण तेव्हा जर तुम्ही जास्त पाणी घेतलं तर रात्रभर तुम्हाला लगवीला उठावं लागेल, तुमची झोप मोड होईल. त्याच्यामुळं 8-9च्या नंतर जर तुम्हाला भूक लागत असेल
तर तेव्हा तुम्ही पाणी घ्या. नसेल तर लिंबू सरबत घेऊ शकता किंवा साय काढलेल्या दुधामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्ही ते दूध देखील प्राशन करू शकता. फक्त सवय लागेपर्यंत, मानसिकता तुम्ही ही होईपर्यंत, किंवा अगदीच तुम्ही जास्तच याच्यावरती भूक भागत नसेल तुम्हाला या द्रव पदार्थावरती, तर तुम्ही मुरमुरे खाऊ शकता, लाह्या खाऊ शकता ज्वारीच्या, किंवा मखाने तुम्ही थोडेफार घेऊ शकता. आणि याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या पोटावर येणारा अतिरिक्त पचनशक्तीवर येणारा जो अतिरिक्त ताण आहे तो कमी करता येईल आणि ॲटोफेजीची जी प्रक्रिया आहे तिला खूप चांगली चालना देता येईल. आणि हे सगळे फायदे तुम्हाला पदरात पाडून टाकता येतील, तेही फुकटामध्ये, एक नया पैसा खर्च न करता आणि कुठलाही साईड इफेक्ट न होता. यासोबतच अजून एक प्रश्न असतो, डॉक्टर आमचं ऑफिसच 8-9 वाजता सुटतं, मग आम्ही 6-6:30-7 वाजता जेवायचं कसं? तर त्यांच्यासाठी देखील एक छोटासा ऑप्शन आहे. ते तुम्हाला पडते का? बघा, सहज शक्य आहे. बऱ्याच लोकांना साधारण 4-5 वाजता चहा बिस्किट किंवा स्नॅक्स घेण्याची सवय असते. अशा वेळी तुम्ही तो स्नॅक्स किंवा चहा बिस्किट घेण्याच्या ऐवजी जेवणच करा हलकं. घरी गेल्यानंतर थोडंसं फिरून या, हलकं फुलकं पाणी प्या, लिंबू सरबत घ्या मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि मग झोपून जा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यामुळं या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजपणे लक्षात आल्याच असतील याची मला खात्री आहे. आणि आजपासून हा रात्रीचा उपवास म्हणणार नाही, रात्रीचं जेवण लवकर करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला याचा काय नेमका फायदा झाला हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका. कारण तुम्ही जर चांगली कमेंट केली, तुमचा चांगला अभिप्राय दिला, तर इतर लोकांना देखील त्याच्यामधून चांगली प्रेरणा मिळते, त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणणार, ते तुम्ही ओळखून कमेंट बॉक्समध्ये आम्हाला आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण आम्ही आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्या प्रेमापोटी हा व्हिडिओ बनवत असतो. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच शेअरिंग इज केअरिंग म्हणजेच हा व्हिडिओ देखील तुमच्या मित्र नातेवाईकांना, आप्तेष्टांना, ज्यांच्यावर तुम्ही खरंच मनापासून प्रेम करता त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या गोष्टीचा चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, तुम्हाला त्यांचे आशीर्वाद लागतील, मला देखील ते चांगले आशीर्वाद दुआ देतील. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.